हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 54. युग आणि रियांश सेम दिसतात का? समीरने विचारलं. अजिबात नाही, युग ब्रो खूप हँडसम दिसतो. रियांश त्याच्यासमोर पाणी कम आहे. माझ्याकडे फोटो आहे युग ब्रोचा. असं म्हणत क्रिश मोबाईलमध्ये युगचा फोटो शोधू लागले. हा बघ भेटला. असं म्हणत क्रिशने मोबाईल समीर समोर धरला, ज्यात त्याने युग सोबत काढलेला फोटो होता. स्टेअरिंगवर हात फिरवत गाडी दुसऱ्या गिअरवर टाकतच समीरने क्रिशच्या मोबाईलमध्ये डोकावून पाहिलं. आता पुढे. हा लास्ट इयरचा फोटो आहे युग ब्रोचा. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत असताना एकटक बघत बसलेला. अंगद तर त्याला देवदास म्हणून चिडवत होता, पण युग ब्रोचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो स्वतःच्याच विचारात हरवलेला. त्याचं लक्ष नसताना मी त्याचा हा फोटो काढलेला. युग देशपांडेची ओळख करून देतच क्रिश म्हणाला तसं समीरने कार बाजूला घेतली. सफेद टी शर्ट, त्याखाली भडक निळ्या रंगाची जीन्स, हातात ब्रँडेड घड्याळ. त्याने परिधान केलेली प्रत्येक गोष्ट त्याच्यावर उठून दिसत होती. दिसायला एकदम राजबिंडाप्रमाणेच होता तो. क्रिश बोलतोय तसं समुद्रकिनारीच युग बसला असावा, कारण फोटोमध्ये तसं दिसत होतं. वाळूत उजवा हात टेकवून संपूर्ण शरीराचा भार त्याने त्या हातावर दिला होता. युग स्वतःच्याच विचारात हरवून गेला होता. हा कोण आहे? मी याच्याबद्दल नाही बोलत आहे. मी युग देशपांडे बद्दल बोलतोय, जो आता हॉस्पिटलमध्ये होता, त्या बाकड्यावर बसलेला. त्याच्यासोबत अजून कोणीतरी होतं ना? समीर म्हणाला. त्या बाकड्यावर तर रियांश आणि विक्रांत बसलेले. तोच रियांश ज्याची किडनी अंगद ब्रो सोबत मॅच होत होती आणि तो गायब होता. क्रिश समीरला समजावून सांगू लागला. समीरने कार थांबवली. त्याचं डोकं भणभणू लागलं. डोकं घट्ट धरत त्याने स्टेअरिंगवर टेकवलं. हॉटेल सृष्टीच्या रूम नंबर 0611 मध्ये पाहिलेला चेहरा तो आठवू लागला. तोच चेहरा ज्याला शिवांश सुद्धा युग म्हणून बोलत होता. हा युग नाही आहे रे क्रिश. युग तर हॉस्पिटलमध्ये आहे. त्या दिवशी हॉटेल सृष्टीच्या रूम नंबर 611 मध्ये त्रिशा सोबत ज्या व्यक्तीला मी आणि अविराने पाहिलं होतं आणि ज्याला शिवांश सुद्धा युग म्हणून बोलत होता, तो हा नाहीये. तो हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरच्या शेजारी असलेल्या बाकड्यावर बसलाय ना, तो आहे. समीर स्वतःच्या मतावर ठाम राहतच म्हणाला. डॅडी, हा कोण आहे? क्रिशने मोबाईल करण गोहिल समोर धरतच विचारलं. युग. करण गोहिल उत्तरले तसं क्रिशने मोबाईल स्वतःच्या आई समोर धरला आणि स्वतःच्या वडिलांना विचारलेला प्रश्न त्याने स्वतःच्या आईला विचारला. आता तरी झाली खात्री की हा युग ब्रो आहे ते? क्रिशने समीरला विचारलं. मग हॉटेल सृष्टीमध्ये शिवांश त्या व्यक्तीला काऊन युग बोलत होता? त्याच्या कानावर पण क्रॉसचं निशाण होतं, जे अविराने मिस्टर सोलमेटच्या बघितलं होतं. रियांश काऊन युग देशपांडे बनून समोर आला? काहीतरी गडबड नक्कीच आहे. समीर म्हणाला. आपण घरी जाऊन बोलूयात? क्रिशने विचारलं तसं समीरने हो म्हणून मान डोलवली. गाडी थेट गोहिल निवासाजवळ थांबवली. मिस्टर आणि मिसेस गोहिल घरी निघून गेले, पण क्रिश आणि समीर गाडीतच बसून होते. सॅम. क्रिशने समीरच्या खांद्यावर हात ठेवला. ज्याने डोकं फिरवले ना त्याच्याकडेच बघावं लागेल, असं म्हणत समीरने गाडी पुन्हा हॉस्पिटलच्या दिशेने घेतली. मघापेक्षा आता गाडीचा वेग थोडा जास्तच होता. मी तर बोलत होतो युग ब्रो चांगला आहे. तू आहेस की माझं ऐकायलाच तयार नव्हता. तू पहिल्याचा साम नाही राहिला, जो माझ्या प्रत्येक बोलण्यावर विश्वास ठेवायचा. क्रिश लटक्या सुरातच म्हणाला. हातावर डेअरी मिल्क म्हणून 5 स्टार टेकवलं आणि वरून डेअरी मिल्कचे रिव्ह्यू मागितल्यावर बकवासच बोलणार ना? समीर म्हणाला. 5 स्टारला तू बकवास बोलणार? क्रिशने डोळे मोठे करतच विचारलं. नाही आवडलं मग बकवासच बोलणार ना? समीरने खांदे उडवतच उत्तर दिलं.
पण मला 5 स्टार आवडते ड्यूड, तू त्याला बकवास कसं काय बोलू शकतोस? क्रिशने विचारलं. तुला 5 स्टार आवडते? समीरने विक्षिप्त भाव चेहऱ्यावर आणतच क्रिशला प्रश्न केला. तू असे एक्सप्रेशन का देतोयस? तुला नाही आवडत का? क्रिशने विचारलं. म्हणून बकवास बोलून राहिलो ना मी. समीर निर्विकारपणे उत्तरला. तुला आवडणाऱ्या काही गोष्टी मला आवडत नाही, पण मी कधी बकवास नाही बोलत. तू तर सरळ सरळ माझ्या तोंडावर बकवास बोलतोयस. आय हेट यू. समीरच्या खांद्यावर रागातच मारत क्रिश म्हणाला. नंतर लहान मुलासारखं हाताची घडी घालून गाल फुगवून तो बसला. हे काय होतं? स्वतःचा खांदा सोडतच समीरने क्रिशला विचारलं. तेव्हा क्रिशने समीरला नाक मोडून दाखवलं आणि खिडकीबाहेर तोंड खुपसून तो बसला. मला 5 स्टार नाही आवडत म्हणून तू राग करून बसणार का बे? समीरने विचारले. तू मला आवडणाऱ्या गोष्टीला बकवास बोलला म्हणून मी राग करून बसलोय. क्रिश अजूनही गाल फुगवून होता. सॉरी. समीरने स्टेअरिंगवरील हात बाजूला करत दोन्ही हाताने स्वतःचे कान पकडले. क्रिशने तिरपी नजर त्याच्यावर फिरवली तसा समीरने त्याला जवळ ओढत त्याच्या गालावर ओठ टेकवले. क्रिशने रागातच स्वतःच्या गालावरून हात फिरवला. अरे, हे जरा जास्त होऊन राहिलं हा क्रिश. असं म्हणत समीरने पुन्हा क्रिशच्या गालावर ओठ टेकवले. क्रिशने पुन्हा गाल पुसून रागीट कटाक्ष समीरवर टाकला. काहून असं करून राहिला तू? तुला उदाहरण देणं पण चुकीचं आहे असं वाटून राहिले मला. स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतच समीर म्हणाला. क्रिश काहीही न बोलता शांत बसून राहिला. समीर बोलला त्यात तथ्य होतं, कारण क्रिशला छोटंसं कारण सुद्धा पुरेसं होतं भांडण उकरवून काढायला. गाडी चालवता चालवता समीरचं लक्ष मेडिकल स्टोअरवर गेलं. गाडी बाजूला घेत पळतच तो मेडिकल स्टोअरमध्ये शिरला. क्रिश त्याचं काय सुरू आहे हे गाडीत बसूनच बघत होता. समीर गाडीच्या दिशेने येऊ लागला तसं पुन्हा गाल फुगवून क्रिश बसून राहिला. समोरच समीर येऊन उभा राहिला. भुवया उडवतच तो त्याच्याकडे पाहू लागला. क्रिश तोंड पाडतच त्याच्याकडे बघत होता. इतका वेळ स्वतः मागे लपवलेलं 5 स्टार समीरने त्याच्या समोर धरलं. चेहऱ्यावर राग तसाच ठेवत क्रिशने त्याच्या हातून 5 स्टार काढून घेतलं. तसं समीरने दुसरं 5 स्टार त्याच्या समोर धरलं. चेहऱ्यावर रागीट भाव दूर करत क्रिशने ते सुद्धा त्याच्या हातून काढून घेतलं. गेला का राग? समीरने विचारलं. क्रिशने सरळ नाही म्हणून मान डोलवली. तसं समीरने त्याच्यासाठी आणलेल्या 5 स्टारचा पाऊस त्याच्या अंगावर टाकला. गाडीत सगळ्या ठिकाणी 5 स्टारने जागा केली. सॅम, हे काय आहे? क्रिशने खुश होतच विचारलं. समीर एकदम फिल्मी अंदाजामध्ये असं काही करेल याची भणक सुद्धा त्याला नव्हती. अचानकपणे मिळालेल्या सरप्राईजने तो खूप खुश झाला होता. इथे तिथे अस्ताव्यस्त पडलेले 5 स्टार तो गोळा करू लागला, पण त्याच्या मांडीवरून पुन्हा घसरत ते खाली पडत होते. समीर ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला तसं क्रिशने त्याला मिठी मारली. आय लव्ह यू. त्याच्या गालावर ओठ दाबतच तो म्हणाला. आता मी पुसू, जसं तू मगाशी मी केलेलं किस पुसलंस तसं? समीरने विचारलं. पुसून दाखव. क्रिश रागातच त्याला विचारू लागला. मी तुझ्यासोबत भांडायच्या मूडमध्ये अजिबात नाही. तुझ्या भावासोबत भांडायच्या मूडमध्ये आहे मी. एवढं बोलून समीरने गाडी वेगाने पळवली. क्रिशने 5 स्टारचं रॅपर्स खोलून समीरच्या ओठांसमोर धरलं. आता नाही खाल्लं मग पुन्हा दुसऱ्या केमिस्ट जवळ गाडी थांबवून डझनभर 5 स्टार घ्यावे लागतील हा विचार करून समीरने जबरदस्ती तोंड उघडलं. क्रिशचं मन राखण्यासाठी समीरने छोटासा तुकडा दाताने चावला. उरलेलं चॉकलेट खात क्रिश शांत बसून राहिला. क्रिशवर तिरपी नजर टाकत समीरने सुटकेचा श्वास सोडला. तासाभराच्या प्रवासाने गाडी सिटी हॉस्पिटल जवळ येऊन थांबली. शिव. क्रिशने गाडीतून शिवांशला आवाज लावला. शिवांश विक्रांत आणि रियांशला सोडायला म्हणून त्यांच्या कार जवळ आलेला. समीर कार पार्क करण्याच्या भानगडीत अजिबात पडला नाही. तसाच पळतच तो रियांश समोर येऊन उभा राहिला. तू युग देशपांडे आहेस ना? धापा टाकतच समीरने विचारलं. रियांश घाबरतच विक्रांत आणि शिवांशकडे पाहू लागला. दोघेही क्रिशकडे बघत होते, जो कमरेवर हात ठेवून रियांशकडून येणाऱ्या उत्तराची वाट बघत होता.
तुझं खोटं नाव का सांगितलं? युगब्रोला त्रास देताय ना तुम्ही लोक? क्रिशने विचारलं. तूच अविराला याची युग म्हणून ओळख करून दिलीस ना? समीरने शिवांशला विचारलं. दोघे एकामागून एक प्रश्न तिघांनाही करत होते, पण तिघेही शांत बसून होते. भाग बॅक टू बॅक येत राहतील म्हणून छोटे मोठे पार्ट असतील, त्यामुळे समजून घ्या. आज सोलमेटचे 3 भाग पोस्ट करण्याचे टार्गेट आहे, पण तुमचा प्रतिसाद असेल तरच. त्यामुळे प्रतिसाद द्या. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.